आज कोणीच नाही, मी एकटाच आहे. आपण वर टाकीच्या टप्प्यावर टाकीच्या जवळ इथं 3 यांना आपण हिरवं कापड लावलेलं आहे. आणि आज मी इथं या उताराला जी वडाची झाडं आहेत छान फुटलेली आहेत, त्यांना फूट अतिशय छान आहे, लालसर कोवळी पानं येत आहेत. तर त्यांना काय होतं, जनावरं कुठली तरी हरिण किंवा काय असेल ते नुकसान पोहोचवतात असं लक्षात आल्यामुळं मी आज या झाडांना जेवढ्या जमतील तेवढं हिरवं कापड लावून घेणार आहे. खाली दाखवीन मी एक वडाची फांदी चांगली मोडून टाकली. मग ती जनावरांनी मोडली आहे का आपल्या विध्वंसकृतीने मोडली आहे ते लक्षात येईल किंवा येऊ शकत नाही आहे. पण ते त्याच्यासाठी कमीत कमी कापड लावतो की जनावरं असतील तर त्यांना कमीत कमी कळेल की बाबा इथं संरक्षण आहे म्हणून. ठीक आहे. सकाळी आपण सुरुवात केली होती, 4 झाडांना आपण हिरवं कापड लावून घेतलं आहे. त्याचं कारण असं आहे की ही फांदी दिसते, ही वडाची फांदी आहे आणि हे वडाचं झाड चांगलं फुटलेलं होतं. कुठल्या तरी 4 किंवा 2 पायाच्या जनावरांनी ह्याला तोडलेलं आहे आणि त्यासाठी हे हिरवं कापड लावायचा डिसिजन घेतला आणि त्याप्रमाणे हे करतो आहे. खाली एक झाड राहिलेलं आहे. इथे चिंचेल सगळ्याच झाडांना तशी गरज आहे, कारण प्राण्यांना आता गवत वाळलेलं आहे, हरणांना वगैरे किंवा बाकीच्या जनावरांना. त्यामुळे ते तोंड घालायचा प्रयत्न करतात, पानं ओरबाडायचा प्रयत्न करतात, त्यातनं फांद्या तोडतात. पण ही फांदी आता इथपासनं तोडलेली, म्हणजे आता ही कोणी तोडली आहे शंकेचं वावच आहे. ठीक आहे, आपल्या प्रयत्नातनं आपण करतोय, जेवढी झाडं जगवता येतील तेवढी जगवण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत 4 झालेत, वर दिसत असतील. एका लाईनीमध्ये 4 वडाची झाडं आपण लावली होती उताराला, तर ती आपण करत चाललोय. टाकीच्या टप्प्यापासून आपण ही करत आणलेली आहेत. ठीक आहे. 5वा ट्री गार्ड पूर्ण केलेला आहे, म्हणजे हिरवं कापड लावून पूर्ण केलेलं आहे. झाड जनावरांपासून सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण मगाशी दाखवल्याप्रमाणे वर वडाच्या झाडांना जनावरांचा उपसर्ग जास्त आहे. हा आत्ता दाखवलेला हा दुसरा ट्री गार्ड हिरवं कापड लावून व्यवस्थित केलेला आहे. याचीच फांदी जनावरांनी ही मोडलेली होती. थोडीशी पानं आहेत त्याला, त्यामुळे वड व्यवस्थित राहील याची गॅरंटी आहे. पूर्ण उताराला आपण वड लावलेले आणि त्याला आपण संरक्षित करत चाललो. हे वरचे 3 आहेत, असे एकूण मिळून 5 ट्री गार्ड आज संरक्षित करून झाले. तर उद्या एखादा दुसरा होईल, त्याच्यानंतर आपलं हिरवं कापड संपतंय, ते आणावं लागेल. हा 3रा ट्री गार्ड आहे. एका रेषेत अशी झाडं उताराने लावत गेलेलं आहे. हा 4था ट्री गार्ड आहे. हे झाड छान वाढलेले, अतिशय छान फूट आहे याला, त्यामुळे याला जनावरांनी नुकसान करू नये म्हणून आपण केलेलं आहे. आता शेवटचं झाड, हा एक वड अतिशय छान फुटलेला आहे. 5वा वड आहे हा, म्हणजे असे 5 पूर्ण झालेत आपले. अतिशय छान याला पण फूट आहे. कोवळी पानं, लालसर गुलाबी कोवळी पानं फुटलेली आहेत आणि त्यासाठी याला संरक्षणाची गरज होती, ती आज गृहीत धरून पूर्ण केलं आहे. वरच्या ह्या उतारावरती सरळ रेषेत हे आपण सगळं काम केलेलं आहे. पूर्ण खाली तीव्र उतार आहे. ठीक आहे, ओके.